आधी तिला वाटलं की याला आपण कुठेतरी पाहिलंय. मग ती आठवण एकदम समोर आली. अरे, तूच त्या प्रदर्शनापाशी होतास नाही का? ती म्हणाली. तो काही बोलला नाही. ती जराशी हसली, तरी हसलाही नाही. केवळ तिच्याकडे टक लावून पाहत राहिला. तिला वाटलं त्याच्या या एकाग्र नजरेत आपल्यावर कसला तरी आरोप आहे. किती निरर्थक कल्पना. टायगर साखळी खेचत होता. घशातल्या घशात गुरगुरायला लागला होता. मुलांची आजवर टायगर असा कधीच वागला नव्हता. तिनं साखळी मागे खेचताच त्याचे केस ताठ उभे राहिले होते. टायगरचा तो अवतार पाहून त्याला ओढत ओढत घेऊन ती चटदिशी रस्त्याने चालू लागली. आरसा. लेखन नारायण धारप.